नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पेसा भरती सुप्रीम कोर्टच्या केस अपडेटबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाउट स्किप करता। पहा विद्यार्थी मित्रांनो, पेसा केस संदर्भात फक्त सुप्रीम कोर्टाकडून तारीखवर तारीख आपल्याला पाहायला भेटत आहे। ठीक आहे, सो पहा या ठिकाणी पुढील तारीख जी आहे ते देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण जर पाहिलं तर 10 नोव्हेंबर 2023 पासून कोर्टाची तारीख पे तारीख सुरू आहे। ठीक आहे, सो 10 नोव्हेंबर 2023 रोजी जी सुनावणी झालेली होती ती शेवटची सुनावणी होती असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु त्यानंतर आतापर्यंत कोर्टामध्ये कोणतीही सुनावणी झालेली नाही। ठीक आहे, तर पहा केस संदर्भात जी तारीख देण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टाकडून कशी चेक करायची, आपण याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून पेसा केस संदर्भाच्या ज्या काही तुमच्या शंका आहेत त्या डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, सो तुम्हाला केस नंबर माहिती हवा आणि डायरी नंबरसुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे। आपण काय करूयात, पहा या ठिकाणी तुम्हाला कॉज लिस्ट आहे, केस स्टेटस आहे, आपल्याला केस स्टेटस पाहायचा आहे। ठीक आहे, केस स्टेटसवरती आपण क्लिक करूया। ओके, सो या ठिकाणी आता जर आपण केस स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर डायरी नंबर, केस नंबर, पार्टी नेम आणि कोर्ट असं देण्यात आलेलं आहे। तर पहा केस नंबर आपल्याला माहीत असायला हवं, आपण डायरी नंबर टाईप करून डायरेक्टली केस आपण पाहूयात की अपडेट नेमकी काय आहे ते। डायरी नंबर आपण या ठिकाणी टाईप करूयात। ओके, सो डायरी नंबर आहे 40524। ठीक आहे, काय आहे 40524 आणि डायरी इयर जे होतं ते 2023 आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी कॅप्चा आपल्याला फिलअप करावं लागेल। ओके, योग्य कॅप्चा फिलअप केल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। ठीक आहे, सो हा योग्य कॅप्चा या ठिकाणी मी फिलअप करतो T9। ओके, सो सर्च करूयात। ठीक आहे, सो पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डिटेल माहिती आपल्याला भेटलेली आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सिरियल नंबर आहे, डायरी नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 40524 आणि इयर आहे 2023। केस नंबर या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा केस नंबर आहे। रजिस्टर्ड डेट तुम्हाला पाहता येणार आहे 3/10/2023 रोजी रजिस्टर झालेला आहे। पेट नेम सामाजिक विकास प्रबोधिनी आणि या ठिकाणी स्टेटस जर पाहिलं तर पेंडिंगमध्ये देण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता व्ह्यू म्हणून या ठिकाणी आपण क्लिक करूयात जेणेकरून डिटेल माहिती आपल्याला भेटेल। ठीक आहे, सो डायरी नंबर या ठिकाणी पहा, नंतर प्रेझेंट लास्ट डेट जी आहे, ठीक आहे 23 तारखेला सुनावणी होणार होती आणि त्या ठिकाणी पहा 23/4/2024। ठीक आहे, हॉनरेबल द चीफ जस्टिस हॉनरेबल मिस्टर जस्टिस JB पारडीवाला अँड हॉनरेबल मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा। ठीक आहे, सो हे जस्टिस आहेत आणि स्टेटस जर पाहिलं तर पेंडिंगमध्ये देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, केस स्टेटस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। जे पेटिशनर आहेत सामाजिक विकास प्रबोधिनी आणि रेस्पॉन्डेंट जे याचिकाकर्ते आहेत किंवा अथॉरिटी आहेत दी स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि पेटिशनर कोण आहेत सामाजिक विकास प्रबोधिनी। ठीक आहे, सो त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, जी स्टेटस आहे ती नेक्स्ट डेट या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे। ओके, जी 23 तारखेला जी सुनावणी होणार होती त्यामध्ये नेक्स्ट डेट या ठिकाणी पाहाव्यास भेटत आहे। ठीक आहे, सो ही कम्प्युटर जनरेटेड डेट पहा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो 7/5/2024 ही डेट भेटलेली आहे। ठीक आहे, या ठिकाणी पाहू शकता 7/5/2024 कम्प्युटर जनरेटेड डेट आहे। ठीक आहे, सो 7 मे 2024 रोजी तुम्हाला नेक्स्ट सुनावणी या ठिकाणी पाहाव्यास भेटणार आहे। ठीक आहे, सो कोर्टाकडून आपल्याला तारीख वाढवून भेटत आहे, तारीख पे तारीख तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे। ठीक आहे, 10 नोव्हेंबर 2023 पासून हे पेसा केस या ठिकाणी सुरू आहे। ठीक आहे, सो पहा या ठिकाणी ही डेट आपल्याला भेटलेली आहे। नेक्स्ट डेटची अपडेट ज्यावेळेस येईल तसंच जे अपडेट येणार आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहाव्यास भेटेल। ठीक आहे, सो पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय अपडेट येते कोर्टकडून। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।